आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। आरक्षणाच्या प्रश्नावर बांगलादेशात विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन महिनाभरापासून सुरू आहे। ढाका विद्यापीठाचा विद्यार्थी नाहिद इस्लाम याच्या नेतृत्वाखाली या आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना आता राजीनामा देऊन देश सोडावा लागला आहे। आरक्षणाच्या प्रश्नावर बांगलादेशमध्ये महिनाभरापासून विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन सुरू होते। आंदोलन पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचले आणि शेख हसीना यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला। विद्यार्थ्यांमुळे देशभरात आंदोलन पेटले आणि या आंदोलनाचा नेता ढाका विद्यापीठाचा विद्यार्थी नाहिद इस्लाम। नाहिदने बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व केले। या आंदोलनाची धग इतकी तीव्र होती की पंतप्रधान शेख हसीना यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर पडावे लागले। नाहिद इस्लाम स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन या संघटनेचा समन्वयक आहे। पुढच्या 24 तासात बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करू असे आवाहन नाहिद इस्लामने केले आहे। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।